उमापती महापुराण म्हणू शकत होते, परंतु शिव हेच नाव का दिलेलं आहे? रुद्र महापुराण हे नावही देऊ शकत होते, परंतु शिव हेच नाम का दिलेलं आहे? कारण शिव या शब्दाचा अर्थ आहे कल्याण. साधू संत महात्म्यांची दृष्टी, साधू संत महात्म्यांचा अवतार आणि त्यांचं कार्य मानवाच्या कल्याणासाठी आहे, जगत कल्याणासाठी आहे. जगताचं कल्याण व्हावं हा एकच उद्देश वेदव्यासजींच्या अंतःकरणामध्ये आहे. म्हणून वेदव्यासजींनी वेदाची रचना केली, वेदव्यासजींनी पुराणाची रचना केली, शास्त्रांची रचना केली. जगताचं कल्याण व्हावं ही इच्छा असल्यामुळे ज्या शब्दाचा अर्थ आहे कल्याण तेच नाव त्या ठिकाणी वेदव्यासजींनी या पुराणाला दिलेलं आहे आणि ते नाव आहे शिव महापुराण. कारण शिव म्हणजे कल्याण. ज्यांच्या कथेच्या श्रवणाने सगळ्यांचं कल्याण होतं अशी दिव्य आणि पवित्र कथा आहे शिव महापुराण. कथा जीवनामध्ये काय करते? कथा मनुष्याला संसारिक विचार वेगळे करून पारमार्थिक विचार प्रदान करणारी आहे. भगवदीय मार्गाला लावणारी कथा आहे. सध्या मनुष्य कसा झालेला आहे? संसार परायण झालेला आहे. तुम्ही आम्ही सर्वजण संसार परायण आहोत. कारण कथेपेक्षा, नामापेक्षा, भगवान परमात्म्यापेक्षा आपल्याला संसार अतिप्रिय आहे. कशावरून आपल्याला संसार प्रिय आहे? कारण आपण आपल्या जीवनातला जास्तीत जास्त वेळ हा संसाराला देतो. जी गोष्ट आपल्याला प्रिय आहे ती गोष्ट करत असताना आपल्याला अजिबात खेद वाटत नाही. संसाराचे कोणतेही कार्य असतील ते कार्य करत असताना आपल्याला अजिबात खेद वाटत नाही. पण पारमार्थिक जर कार्य असेल तर ते कार्य करत असताना आपण झटपट करून मोकळं होतो, एखादं काम करून मोकळं होतो. जशा पद्धतीने या ठिकाणी आमच्या भगिनी हरिभक्तपरायण रामायणाचार्य भागवताचार्य नीताताई खरात आणि स्वातीताई दोघीही जणी या ठिकाणी आलेले आहेत. आणि दोघींनीही आदरणीय आमच्या भगिनींनी या ठिकाणी येऊन कथेला उपस्थिती दाखवलेली आहे. खरं बघितलं तर त्यांचीही कथा आत्ताच 5-10 मिनिटामध्ये सुरू होणार आहे. नीताताईंचीही सुरू होणार आहे कथा लगेच, भागवत कथा अगदी 5-10 मिनिटातच. आणि स्वातीताईंचीही भागवत कथा 5-10 मिनिटातच सुरू होणार आहे. परंतु तरी देखील वेळात वेळ काढून त्यांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली, म्हणून मी या ठिकाणी दोघंही भगिनींचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. माझ्याकडून छोटासा सत्कार दोघींनीही या ठिकाणी घ्यावा अशी माझी विनंती आहे. अतिशय सुंदर कथा आमच्या दोनही भगिनी करतात आणि गुरुकृपेतून आदरणीय नरेश महाराज ठाकरे यांच्या कृपापात्र शिष्य त्या आहेत.
आणि महाराजांकडून अतिशय सुंदर ज्ञान ग्रहण करून त्यांनी कथेला आता 2-4 वर्षापासून प्रारंभ केलेला आहे. धन्यवाद ताई. तुम्ही आम्ही आपण सर्वजण संसार परायण आहोत. कशावरून आपण संसार परायण आहोत? कारण संसारातले कार्य करत असताना आपल्याला अजिबात खेद वाटत नाही. संसाराच्या कार्याला आपल्याला अजिबात वेळ वाया गेल्यासारखं वाटत नाही. संसाराच्या कार्याकरता आपण आपल्या जीवनातला सगळ्यात महत्वाचा वेळ त्या ठिकाणी खर्ची घालत असतो. तरी देखील आपल्याला त्याच्याबद्दल कधीही कोणत्याही प्रकारे मनामध्ये भाव निर्माण होत नाही की माझी वेळ ही व्यर्थ वाया गेली. कारण काय आहे? आपल्याला संसार अतिप्रिय आहे. बघा, एखाद्या दिवशी धावपळ असेल, पाहुणे आलेले असतील आणि आपण धावपळीमध्ये सकाळी पहाटे उठलो, स्नानादी कार्य झालं, चहा झाला, नाश्ता झाला, भोजनाची तयारी झाली, कपडे झाले, घरातले कामं झाले आणि अचानक जर आपल्याला वाटलं की सगळे कामं व्हायला लागले परंतु देवपूजा राहिली. अचानक जर आपल्याला असं वाटलं की देवपूजा आज राहून गेली, सूर्य डोक्यावर आला आणि देवपूजा राहिली. देवपूजा राहिली समजल्याबरोबर आपण धावपळ करत देवपूजा करायची आहे. म्हणून जसं देवाऱ्यामध्ये जाणार, गेल्यानंतर बरेच जणांकडून अशी क्रिया होते की वेळ कमी असल्यामुळे पटापट देव उचलणार, ताटामध्ये टाकणार, एकाच वेळेस डायरेक्ट पाणी फिरवणार. सगळ्यांच्या अंगावरून पाणी फिरवलं की ते देव एवढ्या घाईघाईत उचलणार आणि देवाऱ्यावर पाटावर जे काही असेल अशा पद्धतीने ठेवणार जसं खिचडी करण्यासाठी तांदूळ धुवून कुकरमध्ये टाकत आहेत. जशी त्या ठिकाणी देव ठेवले, गंध त्या ठिकाणी घेतला, पटापट एकदाच उगाळलेला गंध त्या ठिकाणी सगळ्या देवांना पटापट लावण्याचा प्रयत्न आपण करतो. का? वेळ कमी आहे म्हणून. त्यातही जर गंध लावायला लागले तर गंध लावत असताना आपण एवढ्या घाईघाईने गंध लावतो की गॅरंटी नाही की प्रत्येक देवाच्या कपाळालाच, कुणाच्या नाकाला, कुणाच्या तोंडाला, कुणाच्या केसांना. त्यात बिचारा लंगडा देव असा बसलेला असतो, घाईघाईमध्ये त्याला असं बसवलेलं असतं, तोंड खाली आणि पाय. त्याला कुठे गंध लागेल याची गॅरंटी. तशा अवस्थेमध्ये गंध लावला, दिवा लावला, घंटी वाजवली की देवपूजा झाली. श्लोक नाही, स्तोत्र नाही, मंत्र नाही, काहीच नाही. अगदी 2 मिनिटाच्या आत आपण देवपूजा उरकतो. म्हणजे एखादं रोजचं काम पूर्ण करावं तशा पद्धतीने आपण करतो. पण त्याच ठिकाणी जर आपण जेवायला बसलो तर घाईघाईने जेवतो का? कितीही घाई असली, भाजी तिखट असली तरी लोणचं घेणार, पापड घेणार, तेल घेणार. तिथे कुठेही कमी जास्त पडू देत नाही. का? कारण आपल्याला ज्या गोष्टीमध्ये रस आहे ती गोष्ट आपण विना कंटाळा करता करतो. कंटाळा न करता ती गोष्ट सहज आपल्याकडून होते. परंतु जी गोष्ट आपण जास्त मनावर घेत नाही, ज्या गोष्टीला विशेष महत्त्व देत नाही, ती आपण पटकन करून मोकळं होतो. याचा अर्थ आपल्याला संसार प्रिय आहे, परमार्थ नाही. आपण संसार परायण आहोत. किती संसार परायण आहोत आपण. एखाद्याला संसारिक एखादी वस्तू जरी थोडीशी उशिरा मिळाली तरी आपली चिडचिड होते. हेच कपडे पाहिजे, हाच टॉवेल पाहिजे, अशाच पद्धतीचं भोजन पाहिजे. वेळेवर चहा द्या म्हणून सांगितल्यानंतर किचन मधून थोडासा 10-15 मिनिटं चहा लेट आला तरी सुद्धा लोकांची चिडचिड होते. एवढे आपण संसार परायण आहोत. किती संसार परायण आहोत. रात्री 12 वाजता जरी आपल्याला झोपेतून उठवलं आणि झोपेतून उठवल्या नंतर आपल्या समोर
जर पैशाची गड्डी ठेवली, नोटांचा बंडल ठेवला आणि आपल्याला जर मोजायला लावला, तरी झोपेमध्ये, गाढ झोपेमध्ये असलेला व्यक्ती उठल्यानंतर सुद्धा एवढ्या कटाक्षाने त्या ठिकाणी नोटा मोजणार की एकही इकडे तिकडे होता कामा. आणि तेच जर रात्री 12 वाजता उठवलं आणि आपल्या हातामध्ये माळ दिली, किती मनापासून आपण माळ जप करणार. कारण काय आहे, पैशाचं महत्व आपल्याला माहित आहे. म्हणून आपण संसारिक वस्तू आणि संसार परायण आहोत. पण ज्या दिवशी आपल्याला भगवान परमात्म्याचं महत्व कळेल, ज्या दिवशी आपल्याला परमार्थाचं महत्व कळेल, त्या दिवशी आपण खऱ्या अर्थाने प्रभू परायण होणार. वाया रझार हरिवीन, वाया रझार हरिवीन, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया रझार हरिवीन, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया हरिवीन. लटिका व्यवहार सर्व हा संसार. हा संसार लटिका आहे. लटिका म्हणजे खोटा आहे. पण खोट्या संसाराला खरं समजल्यामुळे, त्या संसाराचं महत्व आपल्याला अधिक वाटल्यामुळे संसार प्रिय वाटते. पण कथा काय करते? कथा आपल्याला परमार्थाचं महत्व समजून देते. भगवान परमात्म्याच्या नामाचं महत्व समजून देते. जेव्हा आपल्याला भगवान परमात्म्याच्या नामाचं महत्व समजेल, भगवंताचं महत्व समजेल, त्यावेळेस आपल्याला परमार्थ प्रिय वाटेल. त्यावेळेस आपल्याला परमार्थ प्रिय वाटल्यानंतर जर परमार्थ घडला नाही, नामस्मरण घडलं नाही, त्यावेळेस आपल्याला वाईट वाटेल की आज मी नामस्मरण केलेलं नाही, आज मी ग्रंथ वाचन केलेलं नाही, आज माझ्याकडून मंदिरात जाणं झालं नाही. हे केव्हा होईल? हे वाईट केव्हा वाटेल? ज्या वेळेस आपल्याला परमार्थाचं महत्व समजेल. कथा आपल्याला परमार्थाचं महत्व समजवण्याचं कार्य करते. शिवपुराणाद्वारे, कथेच्या माध्यमातून अतिशय पापी जीवात्म्याचा उद्धार कसा झालेला आहे याचं वर्णन आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत.